महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा ठाणे शहरात आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाच्या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी उपस्थित असणार आहे। तर या स्पर्धेचं उद्घाटन गुरुवारी 27 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे, असं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी सांगितले। ठाण्यात सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डुमरे बोलत होते। या स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विविध 18 क्रीडा स्पर्धांचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं आहे। स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पोलीस विभागातील एकूण 13 संघ सहभागी झाले असून त्यात 2323 पुरुष व 606 महिला खेळाडू असे एकूण 2929 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे। स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंची घोडबंदर येथील MMRDAच्या क्वार्टर्स येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। स्पर्धकांना स्पर्धेच्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। स्पर्धेचे साखळी सामने 22 फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत। 1 मार्च शनिवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे। या समारोपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित राहणार आहे। तर या स्पर्धेचे उद्घाटन 27 फेब्रुवारीला गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे। 35वी महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा ही ठाण्यामध्ये भरवण्याचा सन्मान हा ठाणे आयुक्तालय आणि कोकण परिक्षेत्र यांना मिळालेला आहे। या स्पर्धा 22 फेब्रुवारीपासून आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत आणि 1 मार्चपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत। याच्यामध्ये संपूर्ण राज्यामधून 13 संघांनी भाग घेतलेला आहे, ज्यामध्ये राज्यामध्ये विविध पोलीस कमिशनरेट्स आणि सर्व जिल्हे आणि इतर पोलीस घटक आहेत त्यांच्या टीम्स आलेल्या आहेत। 13 टीम्सच्या एकूण 2323 पुरुष आणि 606 महिला अशा एकूण 2929 महिला आणि पुरुष खेळाडू हे ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि एकूण 18 क्रीडा प्रकारांमध्ये, ज्यामध्ये अगदी बॉक्सिंग, स्विमिंग, ॲथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, खो खो, जुदो, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा 18 विविध क्रीडा प्रकारांचा समावेश या खेळांमध्ये आहे। या स्पर्धा 1 तारखेपर्यंत चालणार आहेत। सर्व खेळाडूंची व्यवस्था राहण्याची आपण केलेली आहे। संपूर्ण राज्यामधून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक सन्माननीय रश्मी शुक्ला मॅडम, इतर महत्त्वाचे पोलीस अधिकारी देखील या स्पर्धांकरता येणार आहेत। या स्पर्धांची जी लाईव्ह लिंक आहे ही देखील आपण यूट्यूबची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे। आपल्या सर्वांना विनंती आहे की ही लिंक देखील आपण सर्वात देखील पाहावी आणि ठाण्यामधल्या प्रेक्षकांसाठी देखील ही लिंक उपलब्ध करून द्यावी। स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन हे 27 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि समारोप जो आहे हा 1 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे या स्पर्धांसाठी देखील आपल्या सर्वांना आमंत्रित करण्यात येत आहे। आपण स्वतः देखील स्पर्धा पाहाव्यात। अतिशय चांगल्या क्वालिटीचा पोलिसांचे खेळ आपण पाहू शकता, टीम्स पाहू शकता आणि माझ्या ठाणेकरांना देखील विनंती आहे की आपण देखील या स्पर्धांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा। एकूण 5 ठिकाणी आपण या स्पर्धा घेत आहोत, ज्यामध्ये जे ठाणे पोलिसांचं जे क्रीडा संकुल आहे, साकेत क्रीडा संकुल, या ठिकाणी ॲथलेटिक्स आणि फुटबॉल आणि बाकी व्हॉलीबॉल, खो खो यांचे सामने होणार आहेत। कबड्डी, तायक्वांदो आणि बॉक्सिंग याचे सामने साकेत हेलिपॅड, शेजारच्या बाजूला जे हेलिपॅड आहे त्या ठिकाणी होणार आहेत। पोलीस मुख्यालय जे आहे ठाणे पोलिसांचं मुख्यालय, त्या ठिकाणी हॉकीचे सामने आपण घेत आहोत आणि जो आपला सिद्धिवाला आहे या ठिकाणी वेट लिफ्टिंगचे सामने आपले होणार आहेत। आणि रहेजा गार्डनचं जे ठाणे महानगरपालिकेचं संकुल आहे त्या ठाणे क्लबमध्ये स्विमिंगच्या स्पर्धा आपण घेणार आहोत। या सर्व कामामध्ये ठाणे महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी प्रशासन ठाणे यांचं मोठं सहकार्य मिळालेलं आहे। तसं म्हटलं तर या 3-4 संस्थांनी मिळून ठाणे जिल्ह्याच्या वतीनं आपण स्पर्धा ऑर्गनाईज करतो आहोत, असं म्हटलं तर होणार नाही। म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण स्वतः देखील स्पर्धांमध्ये खेळामध्ये यावं आणि जास्तीत जास्त लोकांना देखील खेळासाठी प्रोत्साहित करावं। धन्यवाद। राहण्याची व्यवस्था, जे खेळाडू जे आहेत त्यांची व्यवस्था आपण महानगरपालिकेचं जे भाईंदरपाड्याला कोविडच्या काळामध्ये सेंटर बांधलं होतं, 4 बिल्डिंग त्या ठिकाणी खेळाडूंची सुंदर व्यवस्था आपण केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची व्यवस्था ठाण्यामध्ये निरनिराळे जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी आपण केली। पौष्टिक आहार आपण त्यांना त्यांच्या टीमच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, रोज संध्याकाळी टीम मॅनेजर्सची मीटिंग होते, त्या मीटिंगमध्ये आपण त्यांना जो काही मेन्यू असेल तो मेन्यू त्यांना आपण स्वस्त दरामध्ये आणि जितकं शक्य आहे त्या प्रमाणामध्ये आपण त्यांना कमीत कमी किमतीमध्ये द्यायचा आपण प्रयत्न करतो। मला संख्या सांगता येणार नाही, परंतु बरेचसे आपल्याकडे नॅशनल इंटरनॅशनल खेळाडू आले। नक्कीच संख्या माझ्याकडे नाही आता, परंतु भारताच्या पोलीस गेम्समध्ये देखील महाराष्ट्राचा वाटा खूप मोठा असतो आणि बरेचसे खेळाडू महाराष्ट्राचे भारताच्या टीममध्ये देखील आहेत, पण मला नक्की संख्या आता सांगता येणार नाही। जास्तीत जास्त लोकांनी स्पर्धा ह्या पाहाव्यात, ऑनलाईन पाहाव्यात, ठाण्यामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष येऊन पाहाव्यात
आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन खेळाडूंना प्रोत्साहित पण करावं आणि स्पर्धांचा आनंद देखील एक त्या ट्रॉफी असतात त्यामुळे काही कॅश प्राईज वगैरे असं नसतं, परंतु अत्यंत आमच्या दृष्टीने सन्मानाचे असतात. अशा अनेक वर्षांपासून त्या ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीज आपण त्यांना देत असतो. बेस्ट ॲथलीट आणि बेस्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट ॲथलीट पुरुष आणि सर्वोत्कृष्ट ॲथलीट महिला 2 वेगळ्या ट्रॉफीज पण असतात सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या, त्या पण आलेल्या असतात. तर कॅश किंवा यापेक्षा सुद्धा मान आणि सन्मान हा फार मोठा असतो.